श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानतिमिरान्ध्यस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। सद्गुरू परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1318व्या भागाचे मी पठण करीत आहे। आज कार्तिक कृष्ण सप्तमी, सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 4 या ग्रंथातील परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या अमृतवाणीतील अमृतकणांचे पठण सुरू आहे। मागील भागातील प्रश्नाचा खुलासा करीत असताना या भागामध्ये परमपूज्य गुरुदेव आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, जसजसे जास्त स्वातंत्र्य त्यामुळे स्वैर वागणूक निर्माण होते, अतिसौख्यामुळे शेवटी दुःखच निर्माण होते। ज्या लोकांचे वाट्याला जास्त दुःख आले आहे ते देवाला दोष देतात। हे लोक वेडे समजावेत, कारण ही दुःखे निर्माण करायला आपणच कारणीभूत असतो हे त्यांचे लक्षात येत नाही। परतफेड करताना कुरकुर करण्यात अर्थ नाही। परतफेड करताना स्वतः फार पुण्यवान आहोत अशी स्वतःची समजूत करण्यात काय अर्थ? घरामध्ये तुम्ही देवधर्म करा, तसेच घरामध्ये देवधर्माचे वळण लावा। सत्पुरुषांची संगत ठेवा। सत्संगाशिवाय मनोधैर्य वाढत नाही। आत्तापर्यंत सत्संगाशिवाय कोणाचेही मनोधैर्य वाढल्याचे लक्षात नाही। जीवनामध्ये सत्संग ठेवा, त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची शक्ती निर्माण होते। त्यामुळे जीवनात सुख व आनंद निर्माण होईल। पुढचा प्रश्न आहे, आश्रमात प्रसाद कसा घ्यावा? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की नगरचे तसे बाहेरगावचे पुष्कळ भक्त दर्शनासाठी येतात। काही लोक गरजेपेक्षा जास्त शहाणे असल्याचा आव आणतात, म्हणून प्रसाद घेण्यासाठी जवळ येत नाहीत। जर भक्त लांब उभा राहिला तर प्रसाद देण्यासाठी त्याचे दिशेने तो फेकावा लागतो। पुष्कळ भक्तांना तो झेलता येत नाही, तो खाली पडतो, हे योग्य नाही। प्रसाद खाली पडल्यानंतर भक्त प्रसाद गोळा करतात, हे दृश्य चांगले नाही। भिकाऱ्यासारखे गोळा करणे मला बिलकुल पसंत नाही। प्रसाद खाली पडता कामा नये। प्रसादाचा उपमर्द होऊ नये। स्त्री पुरुषांनी दोघांनी काळजी घेणे आवश्यक आहे। जर आईसोबत 4-5 वर्षापर्यंतचा मुलगा असेल तर आईची अपेक्षा असते की मुलाने अगोदर प्रसाद घ्यावा व नंतर तिने घ्यावा, परंतु तिला स्वतःचा पदर आवरता व डोक्यावरून पदर घेता ताटकळत बसावे लागते। तोपर्यंत आम्हाला हातात प्रसाद घेऊन ताटकळत बसावे लागते। प्रसाद घेताना दोन्ही हात पुढे करून घ्यावा। एका हाताने प्रसाद घेऊ नये। जर आईसोबत मुलगा असेल तर आईने अगोदर दोन्ही हात पुढे करून प्रसाद घ्यावा व त्यातूनच थोडा मुलांना द्यावा। आश्रमात आल्यानंतर जर परमेश्वराच्या पाठिंब्याची अपेक्षा असेल तर आपले वागणेही चांगले असावे। एका पात्रातून दुसऱ्या पात्रात ओतताना ते पात्रही तितक्याच पात्रतेचे असावे लागते, तरच योग्यरीतीने ओतले जाईल। ही स्थाने पवित्र आहेत व पावित्रच राहू द्या, बिघडवू नका। आमचे या ठिकाणी वास्तव्य आहे। अति कष्ट करून आम्ही या ठिकाणी अधिष्ठान निर्माण केलेले आहे। सामान्य लोकांना याचा फायदा व्हायला पाहिजे, ही देवांची इच्छा आहे। हे एका व्यक्तीसाठी नसून सर्वांसाठी खुले आहे। ज्या तळ्यातून चिलटे पाणी पितात त्याच तळ्यातून हत्तीही पाणी पितात। हत्तीसाठी स्वतंत्र तळ्याची योजना नसते। तसेच या चांगल्या गोष्टीचा सर्वांना फायदा होऊ द्या, नुसते हत्ती होऊन उपयोग नाही। चिलटांचा देखील उद्धार होऊ द्या। गुरु हे व्यक्ती नसून तत्व आहे। ही परंपरा जेथे वास करून आहे तेथे दर्शनाला जायला पाहिजे। बाहेरून कितीही वणवण करून आलेले भक्त दर्शनाला आले की त्यांचे मनाला शांतता व समाधान मिळायला पाहिजे व आनंदच वाटला पाहिजे, म्हणून आम्ही आमचे पावित्र्य सांभाळतो। या आश्रमातील पावित्र्य सांभाळण्यासाठी तुमचेकडून देखील त्या नियमाप्रमाणे वागण्याची अपेक्षा आहे। तेव्हा प्रसाद घेताना तो खाली पडणार नाही याची काळजी घ्या।
प्रसादासोबत आशीर्वादही दिलेले असतात. प्रसाद खाली पडला तर आशीर्वादही वाया जातात हे भक्तांना कळत नाही. तेव्हा येथे आल्यानंतर योग्य ती काळजी घ्या. पुढील प्रश्न आहे, पुष्कळ वेळेला पूजा करताना अचानक मूर्ती खाली पडते. कित्येक वेळा मूर्तीला तडा जातो, कधी टवका उडतो. हे काय दर्शवते? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की पूजा करताना मूर्ती खाली पडणे हे अपशकुनच आहे असे समजावे. मूर्ती खाली का पडली याचा विचार करणे आवश्यक आहे. आपल्या हातून या अगोदर नकळत काहीतरी अक्षम्य चुका झाल्या असतील, तिचा परिणाम म्हणून हे घडले असेल, किंवा पुढे तुमच्यावर काहीतरी संकट येणार आहे त्याची चाहूल म्हणून ह्या घटनांमार्फत सूचित होत आहे. सारासार विचार केला तर ह्या घटनेचा योग्य अर्थ लावता येतो. ही घटना जर काही सूचित करत असेल तर योग्य वेळी सावध व्हायला पाहिजे. घरामध्ये पूजेसाठी देवांची मूर्ती बसविताना ती पोकळ नसावी, भरीवच असावी. यथा देहे तथा देवे अशी भावना ठेवावी. मूर्तीमध्येच ते दिव्य स्वरूप देवांचे रूप पाहावे व पूजा अर्चा करावी. घरामध्ये अन्नधान्य कमी पडू नये म्हणून पुष्कळ लोक अन्नपूर्णा देवीची स्थापना करतात. हे स्वरूप कसे असावे हे पुष्कळांना माहीत नसते. ती भिक्षा घालते असे स्वरूप असावे, शिवाय त्याला शास्त्रीय आधार हवा. ही मूर्ती भिक्षा घालण्यासाठी सदैव तत्पर अशी एका पायावर बसलेली असावी. एका हातात भरलेले पात्र असावे, दुसऱ्या हातात देण्यासाठी डाव तत्पर असावा. पूर्वी घराघरात पोकळ मूर्ती बसवीत हे योग्य नाही. काही वेळेला काही प्रसंगी या पोकळ मूर्ती भेट दिल्या जातात व बहुतेक रिटायरमेंटला आल्यानंतर मूर्ती मोठी दिसावी व रक्कम कमी लागावी म्हणूनही त्या पोकळ मूर्ती खरेदी केल्या जातात व भेट दिल्या जातात. ज्या लोकांना ह्या मूर्ती भेटीमध्ये मिळतात ते या मूर्ती पूजेमध्ये ठेवून देतात व घरातील इतर मूर्तींसोबत ह्या पोकळ मूर्तींचीही पूजा चालू होते. आपल्याकडे पोकळ मूर्ती फक्त गणपतीची बसवितात, तेव्हा गणपतीच्या 10 दिवसाच्या कार्यक्रमापुरतेच. ती देखील खाली जमिनीवर कधीही ठेवीत नाहीत. पाटावर किंवा जमिनीवर ठेवण्या अगोदर खाली तांदूळ पसरून नंतर त्यावर ठेवतात. पुष्कळ लोक मेलेल्या आईवडिलांचे किंवा पणजोबांची आठवण म्हणून टाक बनवून पूजेमध्ये ठेवतात व रोज पूजा करतात. हे योग्य नाही. अशा लोकांना जेव्हा जीवनात फटके बसू लागतात तेव्हा ते सैरावैरा धावतात. तेव्हा या गोष्टी लक्षात येतात. पूर्वी घराण्यातील काही लोकांनी मर्दुमकी गाजविली असेल किंवा वीरश्री किताब मिळवलेला असेल, त्यांची कायम आठवण म्हणून त्या घराण्याचे लोक मूर्ती किंवा टॅग तयार करून पूजेमध्ये ठेवतात. त्याचा परिणाम काय होतो याची सामान्य लोकांना कल्पना नाही. पुण्याला मुक्काम असताना एकजण दर्शनाला आला व विचारले की मागचे 4-5 वर्षात दरवर्षी घरातील एक व्यक्ती काही कारण नसताना जाते. यावर्षी बायकोने स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. आता काय करावे? मार्गदर्शन करा म्हणून मला त्याचे घरी नेले. पूजेमध्ये काय ठेवलेले आहे त्याची चौकशी केली. पूजेमध्ये एक मूर्ती घोड्यावर बसलेली होती. तिच्या एका हातात तलवार व दुसऱ्या हातात ढाल होती. हे काय? घराण्यातील व्यक्तीने मर्दुमकी गाजवली होती त्याची आठवण म्हणून हे ठेवलेलं आहे. त्यांना मी सांगितले, प्रथम ही मूर्ती पूजेमधून काढा. नंतर काही महिन्यात त्या घरातील वातावरण शांत झाले. ही मूर्ती दरवर्षी एक बळी घेत होती हे त्यांचे लक्षात आले नाही. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, या पुढील आशीर्वादासाठी, अमृतकणांसाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.